श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा हा नवीन स्वामी संदेश ऐकणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर असेच स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडतो त्या भक्तांच्या आजूबाजूला असलेली सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक भावना, सकारात्मक ऊर्जा ही भक्तांच्या अवतीभोवती मनामध्ये निर्माण होत असते आणि जीवनात येणाऱ्या संकटांची चाहूल लागते आणि माणूस संकट येण्या अगोदरच सावध होतो आणि संकटांचा सामना करतो. जेव्हा माणसाच्या मनामध्ये विचारांची गर्दी झालेली असते, नकारात्मकता वाढलेली असते, तेव्हा संकट येतात आणि माणसाला त्या संकटांखाली दाबलं जातं. म्हणून स्वामी भक्तांनो, माणसाने नेहमी सकारात्मक आणि सावधगिरीने जीवन जगायला हवं. कारण कोणतं संकट कधी येईल, कशा प्रकारे येईल हे ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा सकारात्मकता आपल्याला मिळते तेव्हा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात आणि स्वामी महाराजांची कृपा सुद्धा सदैव आपल्यावर असते. म्हणून माणसाने नेहमी शांतता ठेवायला हवी, मनामध्ये परमेश्वराचं नाव घ्यायला हवं आणि जीवनामध्ये सकारात्मकपणे जगायला हवं. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा संदेश तुम्ही मन लावून 5 मिनिटे तरी नक्की ऐका. तुमच्या जीवनामध्ये स्वामींच्या कृपेचा प्रकाश पडेल आणि तुमचं जीवन आनंदाने फुलून जाईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळीच आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. हे कशामुळे होतं तर आपल्या मुखामध्ये जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार करतो तेव्हा त्या 3 शब्दांमध्येच अशी दिव्यता दडलेली आहे जी आपल्या मनाला सकारात्मकता देत असते. स्वामींच्या नावामध्येच ही सकारात्मकता, दैवी शक्ती दडलेली आहे. तर पूर्ण स्वामींच्या जीवनामध्ये किती सकारात्मकता, किती दिव्यता असेल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. आपण नामस्मरण करतो तेव्हा हळूहळू आपल्या मनातील गोंधळ कमी होतो, आपल्या मनात असलेली नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकता वाढण्यास सुरुवात होते. म्हणून नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे. जीवनामध्ये रोज थोडा वेळ का होईना परंतु नामस्मरण नक्कीच करायला हवं. या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक भक्तांना परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळत नाही. हे धावपळीचं जीवन आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये वेळ खूप कमी आहे. परंतु लक्षात ठेवा, वेळ कितीही कमी असला तरी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल ना तेव्हा एकांतात शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप नक्की करा. स्वामी समर्थ महाराजांची स्तुती करा आणि स्वामी समर्थ महाराजांकडे आपल्या प्रार्थना नक्की करा. स्वामी समर्थ महाराज कधीच कोणालाही दुखावत नाहीत. स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाच्या प्रार्थना ऐकतात आणि जीवनामध्ये नक्कीच जे भक्तांना हवं आहे ते सर्व काही देतात. फक्त भक्तांनी सकारात्मक राहायला हवं. जीवनामध्ये कधी कोणाचं वाईट करू नये. जीवनामध्ये नेहमी जेवढं चांगलं राहता येईल तेवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा. आयुष्य हे सुंदर आहे, त्याला आपण असं सुंदरतेने जगूया. अनेक लोक नको नको ते विचार करून आयुष्य खूप खराब आहे असं आपल्या मनाला सांगत असतात. परंतु परमेश्वराने दिलेलं हे आयुष्य कधी खराब नसतं. कोणासाठी काही दिवस चांगले असतात, कोणासाठी काही दिवस कठीणही असतात, वाईटही असतात. परंतु वाईट दिवसानंतर चांगले दिवस येणार आहेत ही आशा ज्याच्या मनामध्ये असते ना, तो भक्त जीवनामध्ये वाईट दिवसही हसत जगत असतो. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनामध्ये लवकरच सकारात्मक ऊर्जा येणार आहे अशी आशा तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवा आणि निस्वार्थ भावाने फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा. बघा, तुम्हाला असा चमत्कार दिसेल ज्या चमत्काराने तुमचं उघं आयुष्य बदलून जाईल आणि जे आपल्याला कधी मिळणार नव्हतं असं आपण आपल्या मनाला समजावून सांगत होतो ते सुद्धा एक दिवशी नक्की मिळेल आणि तेव्हा तुमचे डोळे आश्चर्याने दिपतील आणि तुम्ही ते बघाल तेव्हा तुमच्या डोळ्यांवर विश्वास सुद्धा बसणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही अप्रतिम आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा ज्या भक्तावर होते त्या भक्ताचं सर्व आयुष्य बदलून जातं आणि त्याच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद नेहमी टिकतो. स्वामी भक्तांनो, फक्त आपलं कर्म चांगलं करत राहा.
ज्या भक्ताचं कर्म चांगलं आहे त्याला भविष्याबद्दल चिंता करण्याची थोडी सुद्धा आवश्यकता नाही. कारण ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचं भविष्य स्वामी समर्थ महाराजांनी अगोदरच उज्ज्वल लिहिलं आहे. म्हणून कर्म चांगलं असेल तर भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. स्वामी भक्तांनो, असे चांगले कर्म जीवनामध्ये करत राहा, अशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा आणि असे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश रोज ऐकत राहा. आणि स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. आणि ज्या भक्तांनी अद्यापही आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या स्वामी भक्तांनी लगेचच आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.